नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनल मध्ये आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे। सगळ्यात अगोदर ना दादा वहिनी ताईंना माझा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड बोला। तर आज आहे ना आपण ना मकर संक्रांती निमित्त का नाही भोगी असते ना, त्या भोगीला का नाही शेंगसोला आणि तिळाची भाकरी केली जाते। तर ती आपण शेंगसोला कशा पद्धतीने करायचा आणि त्याला काय काय पदार्थ वापरायचं तर हे आपण पाहून घेऊया। ह्या बोंबली घेवड्याच्या शेंगा आहेत ना, ह्या नीट करून निवडून घेतलेल्या आहेत मी। बोंबली घेवड्याच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा, घेवडा आहे का ना, हा वाल घेवडा असतो, ह्या घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। वल्ला हरभरा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे वाला नसेल तर वाळला हरभरा आदल्या दिवशी भिजवून सुद्धा तुम्ही घालू शकता। 2 गाजर घेतलेले आहेत, वांगी घेतलेले आहेत। गाजर आहे ना जास्त प्रमाणात वापरायचं नाही आणि वांगी सुद्धा जास्त प्रमाणात वापरायचं नाही, का तर गाजरानं जास्त वापरलं तर शेंगसोला गोड होतो आणि वांग्यानी का नाही जास्त दिवस टिकत नाही। तर शेंगसोला हा आपल्याला आहे ना कमीत कमी किंक्राती दिवशी लागतो ठेवायला, कारण उपास हा किंक्राती दिवशी सुटतो आणि किंक्राती दिवशी हा शेंगसोला आवर्जून खावा लागतो। आता तुमच्या तिथं कधी खाता असेल हे काय। शेंगदाणे घेतलेले, शेंगसोलामध्ये ना आपल्याला शेंगदाणे सुद्धा टाकायचे आहेत आणि नंतर शेंगसोला परतताना सुद्धा आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत। तांबडे तीळ घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ घेतलेले, घरचा कांदा लसूण मसाला घेतलाय, कारळे घेतले आपल्याला शेंगसोल्यासाठी, हळद घेतलेले, तेल सुद्धा लागणार आहे आणि तिळाच्या भाकरी करण्यासाठी आपल्याला बाजरीचं पीठ लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आहे ना हे राहिलेल्या जे वस्तू इथं पावटा आणि घेवडा आणि हरभरा हा आपण सोलून घेऊया। ही वालाची शेंग आहे ना ती मी ह्या परातीमध्ये आधी टाकते। सगळंच आपल्याला एकत्र करून धुवून घ्यायचंय, त्यामुळे मी सगळ्या वस्तू एकत्रच करणार आहे। तर आता हा आधी पावटा सोलून घेते। सगळ्या वस्तू सोलून घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून मगच आपल्याला शिजत घालायचे। आता आपला पावटा सोलून झालेला आहे, घेवडा सोलून झालेला आहे, हरभरा सोलून झालेला आहे। तर आता आपण आहे ना ही वांगी चिरून घ्यायची तर आणि ही गाजर। आता मी 2 वांगी घेतलेत पण मी एकच घालणार आहे, कारण वांग्यानी का नाही जास्त दिवस शेंगसोला टिकत नाही। आपण एकच वांग घालणार आहे। जसा शेंगसोला ना परतला असा का नाही चव देतो, त्याच्यामुळे वांग आपल्याला घालायचं नाही। एकच वांग मी टाकणार आहे। आता ही गाजर बी आपल्याला चिरायचे असं। गाजर पण ना कमीच टाकायचं, कारण गाजराने का नाही शेंगसोला गोड लागतो, मग गाजर सुद्धा आपल्याला कमीच टाकायचे। तर आपल्याला ही गाजर पण चिरून झालेले। आता ही ना सगळं एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि चुलीवरती शिजत घालायचा आहे। सगळ्यात अगोदर आहे ना मी चूल पेटवून घेते। आपली चूल पेटवून झालेली। आता आपण ना हे केलेलं सगळं ना मिश्रण चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। आता ह्या पातेल्यात आपण सगळं टाकायचे। आता ही स्वच्छ धुवून घेतलेले ह्याच्यामध्ये आपण आहे ना निम्म शेंगदाणा टाकणार आहे आणि निम्म आपल्याला एका नाही कूट करायसाठी लागणार आहे। आता ह्याच्यात मी निम्म टाकलेले आहे। आता ही आपल्याला एकजीव करायला मिसळ करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना पाणी ओतायचं शिजत घालायसाठी। आपल्याला एवढं पाणी घातले। आता आपण ना ह्याच्यात मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे का नाही लवकर शिजला जातो। आता हे असंच व्हायचं, आपण जरा वेळ ठेवूया।
झाकण ठेवून. आणि सगळ्यात अगोदर आहे ना आता आपण कारळा आणि शेंगदाणा भाजून घेऊया. त्यासाठी मी कढई ठेवते. आता हे जे आपण कारळ घेतलेले आहेत ना, हे कारळ आपल्याला भाजून घ्यायचंय. तडतड वाजल असं भाजायचं. ह्याचा आपल्याला कूट करायचंय शेंगसोला परतण्यासाठी. आता आपलं कारळ भाजले तर आता कसं तडतड उडते तर बघू शकता तुम्ही. आता ही मी काढून घेते. आता आपलं कारळ भाजून झाले तर आता आपण शेंगदाणा भाजून घेऊया. घरचं शेंगदाणा येतं त्याच्यामुळे असं मोठं येतं. आता आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत. आता आपण खाली घेऊया. आणि आता आपण हे शिजत ठेवूया पातेलं. आता ही शिजत तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि ही वाटून घेऊया कारळ. आता ही मी थोडं थोडं करूनच वाटून घेणार आहे. कारण एकदम बसणार नाही. आता आपला कूट वाटून झालाय. लय बी बारीक ना आणि लय बी मोठवड नाही. आता ही कूट शेंगदाण्याचा कूट काढून घेते मी. आता आपल्याला कारळ वाटायचं. कारळ सुद्धा आपल्याला लय बारीक नाही वाटायचं, असं मोठवड वाटायचं. कारण शेंग सोल्यावय ना कारळ्याचा सुद्धा कुठले दिसताना बी चांगला दिसतो आणि चव सुद्धा देतो. आता आपला कारळ्याचा सुद्धा कूट करून झालेला आहे. कारळ सुद्धा बारीक झालंय आपलं. असं मोठवडच ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे का नाही शेंग सोला परतताना का नाही भारी लागतो, चव पण देतो. आता हे सुद्धा आपण ताटलीमध्ये काढून घेऊया. कारळ्याचा कूट सुद्धा आपला कुटून झालेला आहे. आणि 10 मिनिटं झालेले आहे. आपला शेंगसोला शिजलाय का बघूया. बघू शकता तुम्ही, चांगली उकळी पण फुटलेली. बघा आपला घेवडा सुद्धा शिजलेला आहे. शेंग सुद्धा वालाची शिजलेली आणि आपलं वांग सुद्धा शिजलेलं आहे. म्हणजे आपलं ना शेंगसोला शिजलेला आहे. तर आपण आहे ना हा खाली घेऊया आणि गार करायला ठेवूया. त्यातलं निवडून काढून पाणी ओतून काढायचं आपल्याला आणि ती गार करायला ठेवायचं. त्यातलं ना आपण असं गार करण्यासाठी आपण ही सगळं पाणी आपल्याला नाही नितळून घ्यायचंय आणि गार करायचंय. सगळं आपण शेंगसोल्यातलं पाणी नितळून काढलेले आणि गार करण्यासाठी आपण आता हे ठेवणार आहे. तोपर्यंत आहे ना आपण भाकरी करून घेऊया. तवा आपला तापाय ठेवलेला आहे. ही बाजरीचं पीठ आहे ना मी चाळून घेतलेलं आहे. आणि आता आपण ना बाजरीचं पीठ मळून घ्यायचं तवा तापस तोपर्यंत.
आपल्याला जेवढं पीठ लागतंय ना एवढंच घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्या साईडला ठेवते पीठ मी इथं गोळा करून, तिथंच परातीला चिटकून. भाकरी आपली थापून झालेली. आता ह्याच्यावरून आपण ना तीळ टाकायचं आणि परत एक वेळ थापायची भाकरी अशी. तिळाची भाकरी खायचं शास्त्र म्हणजे का नाही, पूर्वीची लोक म्हणायची श्रीकृष्णाच्या काळाच्या वेळेस 1 तीळ 7 जणांनी खाल्ला, म्हणून का नाही ही तिळाची भाकरी केली जाते. आणि कोरोना यायच्या अगोदर आहे का नाही आपल्या जनावरांना लाळ हा आजार जनावरांना झालेला होता. त्यावेळेस का नाही ही तिळाची भाकरी ही औषधी सुद्धा आहे. म्हणजे का नाही आत्ता संक्रांतीला चारली की त्यानंतर ना 6 महिन्यांनी ही तिळाची भाकरी ना अगदी चांगली वाळवून, आता ही भाकरी थापलेली मी ही तवामध्ये टाकते, तवा आपला तापलेला. ही तिळाची भाकरी ना आता संक्रांत झाली की संक्रांतीला आपण गुरांना चारायची आणि ती चांगली कडक अशी वाळवून ना एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायची. ही वर्षभर भाकरी राहती, तिला अगदी बुरशी येत नाही काय नाही. आणि परत 6 महिन्यांनी परत जनावरांना एकदा चारायची, लाळ येत नाही काय नाही. म्हणजे वर्षातून 2दा जनावरांना का नाही ही तिळाची भाकरी चारली जाते. आता आपण भाकरीला पाणी लावूया. आता आपण ना परत ह्याच्यावर तीळ टाकायचं. असं. आणि मग भाकरी आपली पलटी करायची. आता ही भाकरी आपण ह्या बाजूने भाजायची. बघू शकता तुम्ही भाकरी पसलेली सुद्धा आहे आणि अशी ही तिळाची भाकरी. आता आपण परत त्याच पद्धतीनं दुसरी भाकरी करूया. ही सुद्धा भाकरी आपली थापून झालेली. आता ह्याला सुद्धा आपण असंच वरणी तीळ टाकायचं आणि अशीच थापून घ्यायची ही सुद्धा भाकरी. आता ही भाकरी थापून झाली. आता आपली पहिली भाकरी भाजली का बघूया. मस्त अशी भाजली तिळाची भाकरी आपली. बघा तुम्ही दोन्ही बाजूने तीळ लावलेले आहेत. आता ही भाकरी ना आपण रस्त्यावरती भाजणार आहे. रक्षावर भाजलेली भाकरी एकदम खरपूस आणि चवीला सुद्धा बघा भारी लागते. पापुडा पण तिला चांगला सुटला जातो आणि थोडासा रक्षा बाहेर उडते. आता ही भाकरी आपण अशी रक्स्यावरती भाजायची. तोपर्यंत ही भाकरी आपण तव्यात टाकूया. याला पण आपण ह्याच पद्धतीने असं पाणी लावायचं आणि तीळ सुद्धा लावायचं. तीळ सुद्धा मी निवडूनच घेतलेलं होतं, कारळं सुद्धा निवडून घेतलेलं. आता आपण ही भाकरी अशी पलटी करूया. अशी भाजली आणि ही सुद्धा बघा भाजती भाकरी.
ही बी भाकरी बघा आपली मस्त अशी भाजलेली. आणि ही सुद्धा भाकरी आपण रक्षाला लावणार आहे. आता आपल्या भाकरी झालेल्या आहेत. आता आपण तवा उतरून घेऊया. आणि आता आपण आहे ना कढई ठेवायची तापायला शेंग सोला परतण्यासाठी. मस्त अशी ही सुद्धा भाकरी भाजलेली. आता मी तेल घालते. दोन पळी तेल घातलेले. आता त्याच्यामध्ये का नाही आपण हळद टाकायची. अर्धा चमचा हळद टाकते. आणि एवढा लसूण घेतलेला आहे, पण अगदी मी ह्यातला निम्माच असा घरचा कांदा लसूण मसाला टाकते. हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं. आता ही शिजवलेला शेंगसोला आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आपण शेंगसोला शिजताना का नाही मीठ टाकलं होतं, तरी सुद्धा आपण आहे ना थोडंसं वरणी मीठ टाकणार आहे. शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. शेंगदाण्याचा कूट आणि आपण कारळ्याचा कूट केलेला तो सुद्धा आपण घालणार आहे. आणि आता आपण याला सगळा असा एकजीव करून घ्यायचा आहे परतून. मस्त आपला शेंगसोला परतून झालेला आहे बघा. छान असा वास सुद्धा मस्त सुटलेला आहे. वासानेच बघा तोंडाला पाणी सुटतंय, तर खायला गेलं तर किती खाऊचं वाटत. एकदम छान असे सगळं पदार्थ मिक्स करून केलेली भाजी म्हणजे शेंगसोला. आता आपला परतून झालेला आहे. आता आपण खाली घेऊया. आता शेंगसोला आपला ना ह्या डिश मध्ये मी काढून घेते. काय होतंय का हा का आपली शेंगसोला आणि तिळाची भाकरी तयार झालेली. तर मग काय मंडळी, आमची आजची रेसिपी तिळाची भाकरी आणि शेंगसोला कसं काय आवडलाय तो आम्हाला का नाही कमेंटमध्ये कळवा. आणि आमची रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला मंडळी, भेटूया पुढल्या वेळेस एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.